जय जिजाऊ, जय जिजाऊ। तहसील कार्यालय अंबड, जिल्हा जालना येथे कालच्या दिनांक 30 तारखेपासून सकाळी 11 वाजल्यापासून सकल मराठा समाज आणि साष्ट पिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलन प्रणित मनोज भाऊ जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण चालू आहे। तर ज्या 47 मराठा बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जे हे केलेलं आहे, आत्महत्या केल्या, आत्मबलिदान दिलेलं आहे, त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी हे मनोज भाऊ आणि त्यांचे आपले सर्व कुटुंबीय येथे उपोषणाला बसलेले आहेत। आता तुम्ही आता ह्याच्यामध्ये पाहू शकता, हे रात्रभर सुद्धा एवढा तुफान पाऊस असताना सुद्धा आणि विजा कडकडत असताना सुद्धा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही असेच बसलेलो आहोत। सर्वजण पूर्ण पावसात भिजत आहोत। एवढं असताना सुद्धा शासनाचा एकही प्रतिनिधी आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाही किंवा शासनाचे कुठलाही राजकीय प्रतिनिधीसुद्धा इथपर्यंत अद्यापर्यंत भेट द्यायला आलेला नाही। बरं, आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 70% मंत्रिमंडळ मराठा समाजाचं आहे आणि 164 आमदार मराठा समाजाचे आहेत, तरीही कुणालाही त्याची या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटली नाही। पण इलेक्शन मतदान आलं की लोकांना मराठ्याचं मतदान पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवतो। मग आज या मराठा समाजातील 47 कुटुंबातील तरुणांनी जे बलिदान दिलं यासाठी तुमची काही हे नाही का, किंवा तुमचं काही हे नाही का की तुम्ही समाजाचं काही देणं लागत नाहीत का? बरं, हे लोक आता हे म्हणजे तुम्ही ते 47 लोक तर मेले, पण तुम्हाला आणखीन बी काही जीव पाहिजेत का? जर तुमची इच्छा प्रामाणिक तशी इच्छा असेल तर आमच्या मराठा समाजातील आजही आणखीन काही लोक जीव द्यायला तयार आहेत। त्यांनी जर तुम्हाला एवढं जीव देऊन जर आरक्षण द्यायचं असेल किंवा ह्या लोकांची जर आश्वासन पूर्तता करायची नसेल तर तुमचा उपयोग तरी काय आम्हाला? हे तुम्ही आता हे पाहू शकता सर्व, हे बघा आणखीन मी इथं मुसळधार पाऊस चालू आहे। आता सध्या आम्ही इथं जालना तुम्ही तहसील कार्यालय पाहताय, तहसील कार्यालय पाहताय, हा रोड बी पाहताय तहसीलचा, ते कारण इकडं तुफान पाऊस चालू आहे, विजा कडकडत आहेत आणि विजा चमकत आहेत। एखादा व्यक्तीचा इथे वीज जर पडली तर एखाद्या याच्यात तो आमचा बी जीव जाऊ शकतो। आणि तो एवढ्या पावसात भिजल्यानंतर आज इथं 10 मिनिटं माणूस कुणी भिजानात पावसात कुणासाठी, आणि हे आमचे बांधव रात्रभर पावसात आहेत तरी बी कुणीही इथे भेट द्यायला आलेलं नाही अद्यापर्यंत।